Dear students, yesterday we have seen the Kirchhoff's laws. What is the Kirchhoff's first law? Kirchhoff's first law is the current division law. Sum of the current at the entering point is equal to sum of the current from leaving point. एंट्रिंग करंट जेवढा येतो तेवढाच करंट लीव होतो, म्हणजे जेवढा करंट येतो तेवढा करंट जातो. याला आपण करंट डिव्हिजन लॉ असं म्हटलेलं आहे बेटा. त्यानंतर दुसरा लॉ कोणता होता? व्होल्टेज डिव्हिजन लॉ. किर्चॉफ सेकंड लॉ इज नोन ॲज व्होल्टेज डिव्हिजन लॉ. व्हॉट इज द व्होल्टेज डिव्हिजन लॉ? फॉर एनी क्लोज्ड नेटवर्क ऑर मेस, शब्द मेस म्हणजेच नेटवर्क दुसरं नाव आहे. For any closed network, algebraic sum of the product of current and voltage, algebraic sum of the product of current and voltage and EMFs is equal to 0. Product of current and voltage and EMF, sum असा शब्द, sum of the product of current and voltage and EMFs is equal to 0 for any closed network. त्यानंतर बेटा आपण साइन कन्व्हेन्शन पाहिले होते. साइन कन्व्हेन्शन आपण यूज केले होते. एंट्रिंग करंट टेकन ॲज पॉझिटिव्ह, लिव्हिंग करंट टेकन ॲज निगेटिव्ह. एंट्रिंग करंट जे असेल ते पॉझिटिव्ह असतं आणि लिव्हिंग करंट हे निगेटिव्ह असतं. हे करंट डिव्हिजन लॉचे साइन कन्व्हेन्शन होते. आणि सर्वात इम्पॉर्टंट साइन कन्व्हेन्शन व्होल्टेज डिव्हिजन लॉचे. If we trace the circuit in the direction of current, म्हणजे एखादं सर्किट आपण हे असं सर्किट असेल, ट्रेस करत असेल असं आपण करंटच्या डायरेक्शनमध्ये असेल तर व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टन्स काय घ्यायचं? निगेटिव्ह. आणि जर अपोजिट डायरेक्शन ऑफ करंटमध्ये सर्किट ट्रेस आउट होत असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं. आणि बॅटरीच्या पॉझिटिव्हकडून पहा, लक्षात ठेवा, बॅटरीच्या पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे जात असेल तर सेलचं EMF निगेटिव्ह घ्यायचं. आणि निगेटिव्हकडून आता तुम्ही हे निगेटिव्ह घेतलात, हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्हकडून पॉझिटिव्ह असेल तर सेलचं EMF पॉझिटिव्ह घ्यायचं. कोणाकडे जात आहे त्याचं आपण साइन कन्व्हेन्शन वापरायचं बेटा. आणि रेजिस्टन्समधून करंट फ्लो असेल आणि करंटच्या डायरेक्शनमध्ये सर्किट ट्रेस करत असाल तर व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टन्स इज टेकन ॲज निगेटिव्ह, म्हणजे -I1R1. आणि अपोजिट डायरेक्शन ऑफ करंट असेल तर आपण काय घेतो? प्लस घेतो बेटा. तर या सिम्पल कन्सेप्टवरती काही न्यूमरिकल्स आहेत. एक एक न्यूमरिकल आपण डिस्कस करू, म्हणजे परफेक्ट माइंडमध्ये सेट होतो कन्सेप्ट. तर बेटा, प्रॉब्लेम्स ऑन किर्चॉफ्स लॉ. Find the current through each branch and external resistance. पहा बेटा, आता इथं एक सेल घ्या आणि या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आपण किती घेऊया? 1 ओम. आणि सेलचा EMF E1 इज इक्वल टू 2 व्होल्ट घ्या. आणि परत आपण इथं एक्सटर्नल रेजिस्टन्स जोडला आपण हे. आणि दुसरी एक बॅटरी घेतली बेटा इथं. या बॅटरीचे दोन्ही लाईक पोल एकत्र जॉईन केलेले आहे. आणि याचा EMF असेल E2 इज इक्वल टू 1 व्होल्ट आणि इंटरनल रेजिस्टन्स 2 ओम. आणि अशा टाईपचं तुम्हाला सर्किट दिलं बेटा. आता यामध्ये किती ब्रँच आहेत? हा जो करंट इथून इकडे आलेला आहे तो I1 आणि हा करंट I1, इथून आलेला करंट I2, हा करंट, आणि दोन्हीही करंट I1 प्लस I2 याच्यामध्ये जातो. आता हे सर्किट A, B, C, D, E आणि F. आणि हे जे टोटल रेजिस्टन्स आहे एक्सटर्नल कॅपिटल R आपण ज्याला म्हणू, हे किती दाखवले? इथं 2 ओम दाखवलेलं. तर बेटा इथं काय विचारलं आहे? तर हे यातलं करंट I1 प्लस I2 किती असेल? I1 किती आहे आणि I2 किती आहे? पहा बरं, सर्किट डायग्राम काढा तुम्ही.
अशा टाईपचा एक न्यूमरिकल ॲटलिस्ट एक लक्षात ठेवायचं. किर्चॉफ्स लॉवरचा न्यूमरिकल विचारला जाऊ शकतो. फक्त याचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील तर सोडवायला फार सोपा प्रॉब्लेम आहे. आता हाच प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे. एक्झामला पाठीमागे विचारला असेल, आकडे बदललेले असतील. काय म्हणलेलं आहे? फाइंड द करंट थ्रू ईच ब्रँच अँड एक्सटर्नल रेजिस्टन्स आर. म्हणजे आपल्याला काय, हे सर्किट डायग्राम काढा. या सर्किट डायग्राममध्ये काय दिलेलं आहे? एक सेल ज्याचा EMF E1 इज इक्वल टू 2 व्होल्ट, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स 1 ओम. नंतर दुसरी सेल ज्याचा EMF 1 व्होल्ट, इंटरनल रेजिस्टन्स 2 ओम आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स जोडलेला आहे दोन्हीच्या अक्रॉस, तो किती आहे? R इज इक्वल टू 2 ओम. आणि विचारले काय आपल्याला? फाइंड करंट थ्रू ईच ब्रँच. या ब्रँचमधला करंट I1, या ब्रँचमधला करंट I2 आणि एक्सटर्नल रेजिस्टन्समधला करंट I1 प्लस I2. आता पहा बेटा, मी तुम्हाला साइन कन्व्हेन्शन सांगितलं होतं. बॅटरीच्या पॉझिटिव्हकडून करंट फ्लो झालेला दाखवायचा. E1 असल्यामुळे I1 करंट घेतला मी, इथं E2 असल्यामुळे I2 करंट घेतला. इकडून आलेला करंट I1, इकडून आलेला करंट I2, दोघं मिळून I1 प्लस I2 या एक्सटर्नल रेजिस्टन्समधून तो करंट फ्लो होतो. आणि इथं दोन्हीचे लाईक पोल एकत्र घेतलेले आहेत, सारखे पोल एकत्र जोडलेले आहेत. लाईक पोल जोड असतील किंवा अनलाईक असेल, प्रॉब्लेमचं कन्स्ट्रक्शन कसं असावं प्रॉब्लेम तयार करते वेळेस असतं. पण दिलेल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कशा पद्धतीनं काढायचं ते मात्र आपण इथं यूज करायचं. आलं का लक्षात? आता प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आला तर बेटा, अप्लाइंग किर्चॉफ्स व्होल्टेज डिव्हिजन लॉ म्हणजे अप्लाइंग KVL, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, KVL टू दी लूप. कोणताही लूप घ्यायचा आपल्याला, क्लोज्ड लूप घ्यायचा. लूप म्हणजे ABCFA हे घेऊया वरचं, ABCFA इथं लिहायचं ABCFA. हे क्लोज्ड लूप घेतलं बेटा. चला अप्लाय करा. आता ए कडून चाललात तुम्ही, हे बॅटरीचं पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह. काय घ्यायचं? EMF घ्यायचं. पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे चाललात तर साइन कन्व्हेन्शनमध्ये मी काय सांगितलं होतं? ज्याच्याकडे चाललात ते घ्यायचं म्हणजे निगेटिव्ह. हे टोक किती आहे? निगेटिव्ह. इथं घ्यायचं बेटा -2. EMF किती आहे? 2 व्होल्ट आहे, पण आपण साइन कन्व्हेन्शननुसार -2. आलं लक्षात? आता परत बेटा, करंट इकडे आलेला आहे, करंट असा आलेला आहे, आपण करंटच्या विरोधात चाललं आहे. I1 करंट असा आहे, त्याच्या विरोधात आपण चाललं आहे. इकडे ट्रेसिंग सर्किट आहे. काय येतं? प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स. करंट किती? I1, रेजिस्टन्स किती? 1 इंटू I1. पण करंटच्या अगेन्स्टमध्ये असेल तर प्लस I1. हे लक्षात आलं का? आलंच पाहिजे. हे पहा, इथं बॅटरीच्या पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे चाललंय, मायनस साइन कन्व्हेन्शन 2. आता करंट असं येत आहे, त्याच्या विरुद्ध दिशेनं चाललंय म्हणून प्लस प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स. करंट किती आहे? I1, रेजिस्टन्स किती? 1 इंटू I1 म्हणजे I1. आता इथं आलं बेटा, इथं काही नाही, कुठलं सर्किट नसेल तर काहीच नाही. इथून इकडे यायचं. करंट इकडून चाललेला आहे, करंटच्या विरुद्ध दिशेनं चाललात तुम्ही. करंट या दिशेनं आहे, त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये सर्किट ट्रेसिंग आहे. मग काय येतं? प्रॉडक्ट ऑफ प्लस 2 इंटू I1 प्लस I2 इज इक्वल टू 0. आलं का रे वेळानं? हे पहा, हे काय? 2 I1 प्लस I2, 2 इंटू I1 प्लस I2 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आपण परत सॉल्व करून घ्या. पुढे आपल्याला काय येतं सांगा बरं? I1 प्लस 2I1 प्लस 2I2 इज इक्वल टू 2. हे या साईडला काय होतं? मायनस. इक्वेशन इकडे गेल्यानंतर प्लस आलं बेटा. इथं 3I1 प्लस 2I2 इज इक्वल टू 2. याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं.
जेवढे तुम्ही लूप घेतलात तेवढे इक्वेशन येतात. आता हे आपण कोणतं लूप घेतलेलं आहे? हे क्लोज्ड लूप घेतलं. आता दुसऱ्यानंतर हे बाहेरचं एक लूप घ्या, चालतं, काही प्रॉब्लेम नाही. अप्लाइंग KVL किरचॉफ्स व्होल्टेज डिव्हिजन लॉ टू द लूप कोणतं रे? आउटर ABCDEF कोणतंही लूप घेता येतं. क्लोज्ड लूप घ्यायचं, कोणतंही लूप घेता येतं. हां, आता इथं काय आलं सांगा आता मला. बॅटरीच्या पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे चाललात तर -2 करंटच्या अगेन्स्टमध्ये +I1. आता पुढे बेटा इथून इकडे काही नाही, इकडे काही नाही. आता इथं हे काय चाललं आपण, हा जो करंट I2 आहे ना, आता इथं येतो हा I2 करंटच्या डायरेक्शनमध्ये ट्रेसिंग आहे आपली, तर व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स इज टेकन ॲज निगेटिव्ह. हां, -2 टाइम्स I1. आता पहा बेटा इथं काय आहे, बॅटरीचं निगेटिव्ह, आपण निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे चाललं म्हणजे प्लस किती येतं 1. आता इथून इकडे काही नाही, याला आलं =0. राईट, आलं का लक्षामध्ये? काय घेतलं इथं परत. आता हे जे आलं इथून करंट I2 आहे ना, 2I2, कारण करंट जो आहे प्रॉडक्ट ऑफ इथून इकडे चाललेला आहे. करंटच्या डायरेक्शनमध्ये आपलं ट्रेसिंग सर्किटचं आहे. प्रॉडक्ट ऑफ करंट I2 × 2I2. हां, पहा बेटा आता I1 -2I2 -1 =0. I1 -2I2 =1 +1. इक्वेशन सेकंड. चला आता तुम्ही 10वीपर्यंत लर्न केलेलं आहे एक सामायिक समीकरण ज्याला आपण म्हणू. आता इक्वेशन पहिलं आणि दुसऱ्यानं सॉल्व केलं तर काय करावं लागेल सांगा बरं. जस्ट पहिल्या लक्षात हे +2I2 आणि इथं +2I1 या दोन इक्वेशनचे ॲडिशन करूया आपण बेटा. म्हणजे कोणतं? ॲडिंग इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड. पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशनची बेरीज करा. आलं लक्षात? काय येतं? आता मी इक्वेशन दोन्ही इथं लिहितो. I1 -2I2 =1 आणि 3I1 +2I2 =2. चला बेरीज करून घ्या. आता बेरीज केल्यानंतर हे कॅन्सल होतं. इथं किती आलं? 3 + 1 4I1 =3. 4I1 = 2 + 1 3 आणि I1 3/4 एम्पियर. I1 करंट आपल्याला एका ब्रँचमधला आला 3/4. 3/4 म्हणजे 0.75. दॅट इज इक्वल टू 0.75 एम्पियर करंट आलं बेटा. किती? 0.75 एम्पियर करंट आलं. आता यानंतर दुसरा जो करंट येतो I2ची किंमत टाका इक्वेशनमध्ये. आता ह्या इक्वेशनमध्ये मी कोणते पहिल्या किंवा दुसऱ्या, आपल्याला I1ची किंमत किती आहे? I1 -2I2 =1. I1 3/4 -2 × I1 =1. आता याला या साईडला नेलं. 3/4 हे -1 हे इकडे आणि =2I1. LCM घ्या बेटा. 3 - 4/4 =2I1 आणि -1/4 =2I1 आणि therefore I1 -1/4 × 2 दॅट इज -1/8 एम्पियर. I1ची किंमत आपण इथं काढलेली आहे आणि ती किती आलेली आहे? I1ची किंमत आली -1/8 एम्पियर. आहे काय सिंपल? थोडं वेळ लागतो सुरुवातीला, प्रॅक्टिस थोडी करावी लागेल कारण दोन्हीकडे कॉमन आहे.
म्हणजे बोर्डालाही कॉमन आहे आणि CET नीटलाही कॉमन. आकडेवारी थोडे बदलतात, सोपं करतात सिंपल इक्वेशन येण्यासारखं. तर बेटा आता टोटल रेजिस्टन्स I1 प्लस I2 इज इक्वल टू I1ची किंमत -1/8 प्लस I2ची किंमत 3/4 इज इक्वल टू LCM काढलं 8 किती आलं बेटा -1 प्लस 6 बरोबर आहे ना. -1 प्लस 6 इज इक्वल टू -5/8 एम्पियर. हे टोटल करंट फ्लो झालेलं आहे त्या एक्सटर्नल रेजिस्टन्समधला टोटल करंट जो फ्लो झालेला आहे तो किती 5/8 आला. पहिल्यांदा एका ब्रँचमधला काढा, दुसऱ्या ब्रँचमधला आणि टोटल करंट. म्हणजे अशा टाईपचा न्यूमरिकल जो असेल तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणजे असा एक सिंपल न्यूमरिकल या ठिकाणी बेटा तुम्हाला लक्षात आला पाहिजे. फक्त काय या ठिकाणी म्हणजे एक सामायिक समीकरण 2 येतात इक्वेशन. जसं लूप तुम्हाला दिलं असेल त्या पद्धतीनं तुम्ही ते सॉल्व करायचं. कुठलं आहे आता फार तर काय डिजिट बदलायचे इथले आणि आपण सॉल्व करायचं. आता ती प्रॅक्टिससाठी मी परत तुम्हाला काही न्यूमरिकल आता वरचं हिडिंग तेच राहील. काय असेल फक्त आता सर्किट बदले. सर्किट जे असेल ते मी बदल करतो आणि दुसरं सर्किट घेतो आणि त्यातला आपल्याला काय काढायचं करंट वेगवेगळ्या ब्रँचमधला बेटा. तर ठीक आहे आता ते नेक्स्ट न्यूमरिकल जो असेल तो न्यूमरिकल मी तुम्हाला इथं घेतो. पहा आता इथं काय दिलेलं आहे. इथं अशा टाईपचं दिलेलं आहे बेटा. सर्किट चेंज केलं आहे आणि इथं जे असेल 0.5 ओम इथं 1.5 सेलचा EMF आणि परत इथं बॅटरी अनलाईक दिलेलं आहे. इथं पॉझिटिव्हवर असेल इथं निगेटिव्ह दिलं बेटा. चेंज केलं आहे आणि परत इथं रेजिस्टन्स 1 ओमचा आणि या बॅटरीचं E2 दिलं आहे 1 व्होल्ट आणि परत सर्किटमध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स या दोन्हीच्या ॲक्रॉस जोडलेला आहे. तो जो दिलेला आहे बेटा तुम्हाला 1 ओमचा किती 1 ओम. हां तर आता विचारलं काय आपल्याला काढा सर्किट डायग्राम काढा. आता सर्किट डायग्राम काढायचं आणि करंटची डायरेक्शन आपण द्यायची. सेल E1 असेल तर हे करंट I1 येतो आणि हे करंट I1 आणि इथलं करंट I2. हे करंट I2 पॉझिटिव्हकडून फ्लो होतो ना I2. आता हे करंट क्लोज लूपमध्ये इकडे येणारं I1 आणि हे असं इकडून जाणारं इथं हे करंट I1. आता हे I2 राईट. हां आता करंट म्हणजे हे असं आलेलं करंट हे I1 कोणतं I1. आता कोणत्या सेलचं EMF ग्रेटर आहे पहिल्या का दुसऱ्या 1.5 व्होल्ट आहे ना ती ग्रेटर आहे I1 आणि हे इथं I2 येतं. त्यावेळेस दोन्ही एका डायरेक्शनमध्ये होते. इथं मात्र I1 आणि I2 अपोजिट आहेत. म्हणजे नेट करंट जे असेल आपण नेट करंट I1 मायनस I2 असा फ्लो होतो आणि तो करंट जो असेल I1 ग्रेटर असल्यामुळे हे I1 मायनस I2. आता याला आपण नाव देऊया A. इथं घेऊया बेटा B, इथं C, इथं D, इथं E, इथं F. थोडं चेंज केलेलं आहे. म्हणजे त्यावेळेस लाईक पोल एकत्र जोडले होते. इथं लाईक पोल एकत्र जोडलेलं नाही. अनलाईक पोल्स जे असतील ते अनलाईक पोल मी एकत्र जोडलेले. म्हणजे थोडंसं प्रॉब्लेमचं स्ट्रक्चर तशाच टाईपमध्ये काढलात
सर्किट डायग्राम काढलात? हां, चला बेटा, प्रोसिजर बदलायची नाही, अगोदर जी मी तुम्हाला सांगितली आहे त्याच पद्धतीनं जायचं. आता अप्लाइंग किर्चॉफ्स व्होल्टेज डिव्हिजन लॉ टू द फर्स्ट लूप. आय थिंक मी हे घेतो फर्स्ट लूप असं एवढा. अप्लाइंग KVL किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू द लूप A B C F A. A B C F A, राईट. चला सांगा मला. आता आपण या पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे चाललेलं आहे, म्हणजे निगेटिव्ह 1.5 EMF. आता करंट या डायरेक्शन आहे, करंटच्या अपोजिट चाललं आहे, म्हणजे प्लस 0.5 I1 हा करंट. आता इथून आलं ए कडून बी कडे, बी पासून सी कुठलाच रेजिस्टन्स नाही, काहीच नाही. आता सी पासून एफ कडे चाललं आहे, करंटच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल तर प्लस 1 × I2. लक्षात आलं बेटा? प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स, प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स. हां, आता परत बेटा सेलचा EMF पॉझिटिव्हकडून आपण निगेटिव्हकडे चाललेला आहे, -1, बरोबर आहे ना? या पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे चाललं आहे म्हणजे मायनस, आणि मग पुढे A = 0. चला काय येतं सांगा मला आता. 0.5 I1 + I2 = 1.5 -1.5 + 1.5 किती आला बेटा? हे 2.5 याला इक्वेशन फर्स्ट. त्याला काय म्हणायचं? इक्वेशन फर्स्ट, राईट. आलं का इक्वेशन फर्स्ट? तुम्हाला लक्षात आलं? 0.5 I1 + I2 = 2.5. ह्या दोघांची बेरीज -2.5 इकडे होते, इक्वेशन त्या साईडला नेलं तर ते प्लस होते. आता दुसरा, अप्लाइंग किर्चॉफ्स लॉ. अप्लाइंग किर्चॉफ्स लॉ, KVL म्हणा शॉर्टमध्ये, KVL टू दी लूप. अप्लाइंग किर्चॉफ्स लॉ टू दी लूप कोणता बेटा? FCDE. F. चला हां, सांगा काय येतं. आता हे आपण निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे चाललं आहे, म्हणजे पॉझिटिव्ह किती आहे? 1 व्होल्ट. आणि करंट जे असेल असा फ्लो होतो, करंटच्या डायरेक्शनमध्ये चाललेला आहे, म्हणजे -I2. लक्षात आलं ना? करंटच्याच डायरेक्शनमध्ये आपण FCD हे खालचं लूप घेतलं आहे. हे निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे, +1. आता करंटच्या डायरेक्शनमध्ये चाललं आहे, व्होल्टेज अक्रॉस इट इज टेकन ॲज प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स 1 × I2, आणि इन द डायरेक्शन असेल तर मायनस. चला आता पुढे. आता बेटा इकडे आपण नेट करंट जे असेल I1 - I2 कसं आहे? या डायरेक्शनमध्ये करंट आहे, त्याच्या विरुद्ध चाललं आहे, म्हणून इथं प्लस. आणि रेजिस्टन्स किती? 1 ओम आहे. 1 × I1 - I2. आणि पुढे काही नाही, कंडक्टिंग वायर आहे, रेजिस्टन्स नसल्यामुळे काही येत नाही, दॅट इज 0. चला बेटा आता सॉल्व करा. 1 - I2 + I1 - I2 = 0. सांगावर काय आलं? I1 - 2I2 + 1 = 0. आणि I1 - 2I2 -1. इक्वेशन नंबर सेकंड. आता तुम्हाला इक्वेशन फर्स्ट दिलं आणि इक्वेशन सेकंड दोन्ही तुमच्याकडे आहेत,
मी इथे लिहितो. आता इक्वेशन फर्स्ट याच्या खाली लिहितो म्हणजे लवकर लक्षात येईल कसं सॉल्व करायचं. प्लस I2 इज इक्वल टू 2.5. चला कसं सॉल्व करणार. आता या इक्वेशनला काय करा बेटा, इथं 1 I2चा कोइफिशियंट जो असतो तो 1 आणि या इक्वेशनला 2 मल्टिप्लाय. आपण एक सामायिक समीकरण कसं सोडवतो त्याच पद्धतीनं प्रोसिजर करा. तर पाहता आलं ना लक्षात, ह्या आयचा कोइफिशियंट किती 1 आहे याला मल्टिप्लाय क्रॉस, या आयचा कोइफिशियंट किती आहे 2 यांना मल्टिप्लाय करायचं पूर्ण इक्वेशनला. काय आलं, I1 मायनस 2I2 इज इक्वल टू 1. I1 मायनस 2I2 इज इक्वल टू 1. आता त्यानंतर पुढे 0.5 इंटू 2 किती आलं, 5 दोन्ही 10 म्हणजे 1. I1 पुढे बेटा प्लस 2I2 इज इक्वल टू 2 न मल्टिप्लाय केलं 2I2 इज इक्वल टू 2.5 इंटू 2. 2.5 इंटू 2 म्हणजे किती, दुप्पट 5. आता पॉवर ॲडिशन केला तर या दोन इक्वेशनचं प्लस 2I प्लस मायनस 2I गेट्स कॅन्सल. दॅट इज 2I1 इज इक्वल टू 5 प्लस 1 6. 5 प्लस 1 6. हे इथं मायनस आहे ना बेटा, हे मायनस आहे. मग काय आलं, प्लस 5 मायनस 1 म्हणजे 4. प्लस 5 मायनस 1 4. I1 इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 2 एम्पियर. इज इक्वल टू 2 एम्पियर. आता I1 ची किंमत किती आली 2 एम्पियर. कोणत्या एक इक्वेशनमध्ये ठेवा. आता I1 ची किंमत किती 2 एम्पियर पाहावेत. आता इक्वेशन 1 मध्ये, इन इक्वेशन नंबर 1 मध्ये 0.5 इंटू I1 ची किंमत 2 प्लस I2 इज इक्वल टू 2.5. इज इक्वल टू 2.5 राईट. आता बेटा 5 इंटू 2 10 म्हणजे 1 प्लस I2 इज इक्वल टू 2.5 इज इक्वल टू 2.5. आणि बेटा I2 बरोबर आहे, I2 इज इक्वल टू 2.5 मायनस 1, तर I2 इज इक्वल टू 1.5 एम्पियर. I2 इज इक्वल टू 1.5 एम्पियर. आता I1 ची किंमत 2 आहे, I2 ची किंमत 1.5 एम्पियर. म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्समधला करंट किती आहे, I1 मायनस I2 इज इक्वल टू I1 2 मायनस 1.5 इज इक्वल टू 0.5 एम्पियर. तर एक्सटर्नल रेजिस्टन्समधला जो करंट होता, एक्सटर्नल रेजिस्टन्समधला जो करंट होता तो करंट किती काढला बेटा आपण, दॅट इज 0.5 एम्पियर. आहे का नाही. सिम्पल, लेंदी आहे थोडंसं, परंतु सिम्पल कन्सेप्ट आहे. जसा लूप असेल त्या पद्धतीनं न्यूमरिकल्स आपण सॉल्व करायचे. म्हणजे या ठिकाणी मी काय घेतलं तुम्हाला, ॲटलिस्ट ते आर्टिकल झालं 1 ते 2 प्रॉब्लेम जर घेतले तर ते तिथंच क्लिअर होतात. नंतर आणखीन भरपूर प्रॉब्लेम आहेत त्याचे. मी किर्चॉफ सेकंड लॉचे प्रॉब्लेम तुम्हाला इथं घेतलेले आहेत आणि अनेक प्रॉब्लेम पुढे सॉल्व करता येईल. बेसिक आयडिया अगोदर क्लिअर झाली, कन्सेप्ट बेसिक क्लिअर झाले तर पुढे न्यूमरिकलमध्ये काहीसुद्धा अडचण येऊ शकत नाही. म्हणून प्रॉब्लेममध्ये काय असतं, थिअरीची आयडिया क्लिअर होत असते नेहमी. आणि प्रॉब्लेम्स आर द ॲप्लिकेशन्स ऑफ थिअरी. जी आपण थिअरी लर्न करतो ती डायजेस्ट झालेली आहे का, ती समजलेली आहे का नाही, याच्यासाठी न्यूमरिकल अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि म्हणून तुम्ही काय करायचं, अत्यंत व्यवस्थितशीर स्वतः सॉल्व करत राहायचं. काही अडचण आली की पटकन सांगायचं, काही अडचण आली तर कम्युनिकेट करायचं, परत ते व्हिडिओ अगोदरचा पाहायचा, साइन कन्व्हेन्शन व्यवस्थितशीर वापरायचं आणि न्यूमरिकल आपण सॉल्व करायचे. बेटा न्यूमरिकल जेवढे सॉल्व करत गेलात तेवढा तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. आर्टिकल तेवढं एक परफेक्ट झालंच पाहिजे. किर्चॉफ्स लॉचे स्टेटमेंट झाले,
आणि किर्चॉफ्स लॉचे न्यूमरिकल आपण 2 टाईपचे न्यूमरिकल अशा टाईपमध्ये होते. आता हे आपण इथं लर्न केलेलं आहे. आता याच्यानंतरचं पुढचं आर्टिकल जे असेल ते आर्टिकल म्हणजे व्हिस्टोन्स नेटवर्क. व्हिस्टोन्स नेटवर्क इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, खूप खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे आणि ते सेपरेट व्हिडिओ त्याचा मी तयार करून अपलोड करतो. सेपरेट व्हिडिओ लागेल त्याला त्यासाठी. तर आपण इथं थांबूया.